राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर केलेल्या कारवाईत 355 गुन्हे दाखल करण्यात आलेत, तर 345 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले। 14 वाहनं आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत आज तागायत 78,61,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी दिली आहे। लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्री रवींद्र आवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके एकूण 8 तयार करण्यात आलेली आहेत। अवैध गुन्हे, अवैध जे दारू म्हणजे निर्मिती, वाहतूक, विक्री करण्यात येते त्या अनुषंगाने एकूण 8 पथकांद्वारे कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामध्ये एकूण 16 मार्च 2024 ज्या दिवशीपासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्या दिवशीपासून अद्यापपर्यंत 355 गुन्हे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदवलेले आहेत। त्यामध्ये एकूण 345 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये वाहने 14 जप्त करण्यात आलेली आहेत आणि एकूण 78,61,990 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तसेच या विभागाने ज्या अनुद्योक्त्या नियमाचे उल्लंघन करून मद्याची विक्री करत असल्याचे आढळून आलेले आहे, त्यामध्ये विशेष करून कोरड्या दिवशी मद्य विक्री किंवा मद्य सेवन परवान्याशिवाय विक्री किंवा अनुद्योक्ती कक्षाच्या बाहेर मद्याची विक्री करीत असताना आढळून आलेले आहेत, त्यांच्यावरही विभागीय गुन्हे नोंदवलेले आहेत आणि सदर अनुद्योक्तींचे व्यवहार तात्काळ स्वरूपाने बंद करण्यात आलेले आहेत। आणि त्याचसोबत या विभागाने सीमा तपासणी नाके एकूण 4 तयार करण्यात आलेले आहेत या विभागाचे। त्यामध्ये कागल आहे, बहिरेवाडी आहे, शिवनाकवाडी आहे, शिनोली या ठिकाणी विशेष आमची सीमा तपासणी नाके तयार करून त्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे आणि अवैधरित्या कुठलाही काही मिळून आलं तर त्यावरही गुन्हे नोंदवण्यात येत आहेत। तसेच आंतरजिल्हा तपासणीसाठी सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातून किंवा खाली गोवा मार्गे जे काही येत असेल अवैधमध्ये त्या संदर्भात सुद्धा गगनबावडा, होंडा घाट, आंबा घाट या ठिकाणी आम्ही विशेष सीमा तपासणी नाके तयार केलेले आहेत।